हाय एव्हरीवन, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर. कसे आहात सगळे? थँक्यू सो मच. तर आज रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी की 888 पोर्टल सुरू होतं आहे आणि हे 888 पोर्टल आपल्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल घेऊन येत आहे. आणि श्री महादेव हा श्रावण महिना आणि हे 888 जे पोर्टल आहे ते पोर्टल सुरू झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणता असा सकारात्मक बदल होणार आहे किंवा काय गोष्टी तुमच्या आयुष्यात बदलणार आहेत, काय नवीन चेंजेस तुमच्या आयुष्यात होणार आहेत, मार्ग कुठले तुमच्यासाठी खुले होणार आहेत. हा मेसेज खूप एक पॉझिटिव्ह मेसेज मला मिळाला आणि तुमच्यापर्यंत तो मी घेऊन आली आहे. आणि 888 म्हणजेच आपल्या चॅनलचाही नंबर 888च आहे. हा नंबर आपल्या चॅनलसाठी सुद्धा ह्याचे हे आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात जे जे या चॅनलशी जोडलेले आहेत 888 नंबरशी कनेक्टेड आहे, ज्यांचा जन्म 888 आहे, ज्यांच्या जन्मतारखेमध्ये किंवा 888 असं एक असा नंबर जो तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतोय, पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात 888 येते. 888 आयुष्यात हा नंबर जेव्हा येतो तेव्हा सुख, समृद्धी आणि खूप सगळं अबंडन्स हे पण असतं. आणि तसंच पराकोटीचं कष्ट आणि सगळं भोगून जेव्हा आपण ते कार्य पूर्ण करून कर्माज रिलीज करून कर्माची जी सायकल असते 888ची जी सायकल आहे कर्माज रिलीजिंगमध्ये, ती सायकल खूप टफ आहे, खूप टफ आणि खूप कष्टदायक सायकल आहे. आणि ती सायकल पूर्ण करून जे त्यांच्या नवीन आयुष्यामध्ये नवीन सायकलमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासाठी हे 888 एक सुख, समृद्धी, आनंद, यश आणि कीर्ती आणि एक त्यांचा मान सन्मान वाढवण्यासाठीचं हे पोर्टल सुरू होते. आणि सगळ्यांचं या येणाऱ्या हा जो सकारात्मक बदल आहे आणि हे जे पोर्टल आपल्यासाठी एक नवीन एक जर्नी सुरू करते आणि एक नवीन बदल आपल्या आयुष्यात घडवून आणते, सकारात्मक बदल, त्याचं आपण स्वागत करतोय. आणि बघूया श्री महादेव ह्या 888 पोर्टलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये कोणता असा सकारात्मक बदल करतायत जो आपल्याला आपल्या योग्य मार्गावर आपल्या योग्य जी दिशा आहे आपल्या आयुष्यासाठी, जी सकारात्मक दिशा आहे त्यावर तो घेऊन जातोय. तर बघूया हे 888 पोर्टल तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल घेऊन येते. तर महादेव, जय श्री कृष्ण, राधे राधे सगळ्यांना. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी मला मेसेज करू शकताय. थँक्यू सो मच. तर बघूया 888 पोर्टल तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल घेऊन येत आहे, काय सांगतायत महादेव, कोणत्या नवीन अध्यायात प्रवेश देत आहेत आणि कोणते नवीन चेंजेस तुमच्या आयुष्यात घडवत आहेत. बघूया. थँक्यू सो मच. आयुष्यातला एक मी कार्ड पूर्ण हे करेन, सांगेन 888 पोर्टल तुमच्या आयुष्यात कोणता नवीन सकारात्मक बदल घेऊन येत आहे. द स्टार. 888 पोर्टल तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल घेऊन येत आहेत. तर ही 2 कार्ड म्हणजेच आपल्या प्रश्नाचं ह्या उत्तर महादेवाने आपल्याला दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच तुम्ही स्टार आहात. तुम्ही स्टार आहात. तुमचे गुण, मी आता पहिलेच म्हटलं की 888 पोर्टल जेव्हा आयुष्यात येतं किंवा 888 पोर्टल जे कनेक्ट होतात त्यांच्या आयुष्यात पास्ट लाईफमध्ये जेव्हा ते कर्माज रिलीज करत असतात, खूप कष्टदायी आयुष्य त्यांचं गेलेलं, खूप कष्टदायी आयुष्यात त्यांच्या खूप चॅलेंजेस आणि सगळ्या गोष्टी फेस करत ते पुढे आलेले असतात. आयुष्यात चॅलेंजेस प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण जेव्हा हे पोर्टल कर्माज रिलीज करून घेत असतं किंवा कर्माची सायकल पूर्ण करून घेत असतं तेव्हा खूप असे टफ सायकल्स येतात आणि ते सायकल्स पूर्ण करून अगदी पॉझिटिव्हली पूर्ण करून परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्ही या सायकलमधनं बाहेर आलेले आहात, तुमच्या कर्माच्या सायकलमधनं बाहेर आलेले आहात तुम्ही. म्हणजे पूर्ण तुम्हाला असं सगळ्या ह्यानं बांधून ठेवलेलं होतं. शॉर्ट्स आणि डोळ्यावर पट्टी आहे, बघा ही कशी दिसते लेडी आहे, या डोळ्यावर पट्टी आहे, आजूबाजूला सगळे शॉर्ट्स आहेत, सगळीकडे उतार चढाव आहेत, तिला पूर्णपणे बांधलेलं आहे. हे पूर्ण पूर्ण पिक्चर म्हणजेच आपल्या ह्या मेसेजचा ॲन्सर आहे, मेसेजचं उत्तर आहे की ह्या 888 पोर्टलमध्ये जेव्हा तुम्ही कर्माज रिलीज करत होता किंवा ही कष्टदायी जी जर्नी तुमच्या आयुष्यात झाली ती खूप वेदना, म्हणजे खूप वेदना देणारी होती, ते तुम्ही सहन केला. तुम्ही
सोसला ते, कारण तुमच्याबरोबर एंजल्स होते, परमेश्वराचा आशीर्वाद होता, त्यांच्यावर तुमचा विश्वास होता, स्वतःवर विश्वास होता की ह्या संकटातून मी आज नाही उद्या, हे एक आशेचा जो तुमच्यात किरण होता, जो त्याच्यावर तुम्ही पुढं चाललेला, आणि त्याच्यामुळेच तुम्ही हा जो टप्पा आहे खूप महत्त्वाचा आणि असा एक खूप ह्याचा टप्पा असा खूप कष्टदायी टप्पा आहे हा, जिथं तुम्हाला कुठंच रिलॅक्स असं नाही आहे, रिलॅक्स नाही आहे किंवा मनाला शांतता नाही आहे. कुठलंच असं कुठलं रिलेशन असू दे किंवा करिअर असू दे, आणि सगळ्याच ह्याच्यामध्ये जिथं जिथं तुम्ही विश्वास ठेवला, जिथं जिथं तुम्ही तुमचं पॉझिटिव्हनेस दिला, जिथं तुमचं प्रेम दिलं, जिथं तुमचा विश्वास दिला, तिथं तिथं तुम्हाला तोडलं गेलं, तुमचा विश्वास तोडला गेला, तुमचं नाकारलं गेलं, तुमचं रिजेक्शन करण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ह्या सायकलमध्ये झाल्या, आणि ही जर्नी तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला पण असं कधीही तुमचा परमेश्वरावरचा विश्वास कमी झाला नाही. या जर्नीमध्ये इतका त्रास होऊन किंवा इतकं कष्ट भोगू नये, तुमचा या जर्नीमध्ये परमेश्वरावरचा विश्वास कधीही तुम्ही ढळू दिला नाही, कारण ह्या जर्नीमधून तुम्ही बाहेर येणार, परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार. एक तुमच्या मनातला जो आशेचा एक दिवा आहे तो तुम्ही सदैव तेवत ठेवून पुढं तुम्ही गेलेला आहेत, आणि म्हणूनच तुम्हाला या स्टारच्या भूमिकेत हे 8 पोर्टल घेऊन येते, कारण तुम्ही जे स्टार आहात. जे कसं असते, जो प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश कुणीही लपवू शकत नाही, तसंच तुम्ही स्टार आहात, आणि तुमच्यातला पॉझिटिव्हनेस, सकारात्मकता, तुमच्यातली जी स्थिरता आहे, जी सगळ्यांना सामावून घेण्याची जी ताकद आहे, आणि सगळं जे चमकणं, स्टार कसा असतो तसं सगळ्या ह्याच्यामध्ये असे खूप कितीतरी स्टार असले तरी सुद्धा एक स्टार असा खूप चमचम करत असतो, चमकत असतो. त्याचं ज्ञान आणि त्याच्या असे एका वेगळ्या ह्याच्यामुळे त्याची एक लक वेगळी असते. तसं तुमच्यातलं एक तुमचं ज्ञान आणि तुमच्यातला एक जो गुण आहे, जो पॉझिटिव्हनेस, सकारात्मक जो आहे, तोच ह्या निगेटिव्ह एनर्जीजनी तो तोडण्याचा आणि त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ह्याच्यामध्ये राहावं, यामधून बाहेर पडू नये. तुमच्या खूप संकट, खूप कष्ट, खूप फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवलं निगेटिव्ह एनर्जीजनी, आणि त्यामध्ये तुम्हाला बाहेरच तुम्ही पडू नये आणि तुम्ही या स्टारच्या भूमिकेत येऊ नये, यासाठी सुद्धा ह्या एनर्जीजनी तुमच्यावर तो सुद्धा प्रभाव पडला, आणि त्यामुळं तुमचं कुठंतरी ह्या जर्नीमध्ये खूप तुम्हाला त्रासदायक असं हे झालं. पण बाप्पांना असेल, महादेवांना आणि एंजल्सना हे नको आहे, कारण तुम्ही एक स्टार आहात. तुम्ही अशी ऊर्जा आहात जी स्वतः तर प्रकाशमय होणारच, पण स्वतःबरोबर इतरांनाही प्रकाश देणारी अशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, आणि अशी पॉझिटिव्ह ऊर्जा कधीही महादेव ते अंधारात नाही राहू देत. तर तुम्हाला ह्या सगळ्या अंधारातून आणि ह्या अशा स्थितीतून हे 8 पोर्टल बाहेर काढते आणि तुम्हाला स्टारच्या भूमिकेमध्ये घेऊन येते, कारण ॲज अ स्टार तुम्ही खूप असे एक खूप ॲक्टिव्ह आणि खूप तुमच्यातला एक ॲक्टिव्हनेस जो तुम्ही ह्या सगळ्यामध्ये कुठंतरी तुम्ही हरवून बसला होता. तुम्ही रात्रभर विचार करणं असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळं त्रास तुम्हाला झाला आहे, विचार करत राहिला आहे, आणि खूप सगळ्या गोष्टींनी तुम्ही इतकं दुःख, वेदना ज्या कुणालाही सांगता येत नव्हत्या, अशा वेदना आणि दुःख तुम्ही परमेश्वरासमोर तुम्ही सांगितलं आहे, बोलला आहे, एंजल्ससमोर सांगितलं आहे, आणि ते सगळं तुमच्या सगळ्या दुःखाचे आणि तुमच्या सगळ्या कष्टाचे, तुमच्या सगळ्या प्रामाणिकपणाचे साक्षीदार एंजल्स आहेत. दिव्य शक्ती त्याच्या साक्षीदार आहेत, आणि त्यामुळेच तुम्हाला ते स्टारच्या भूमिकेत घेऊन जात आहे. जजमेंट. थँक्यू सो मच. आणि हे 8 पोर्टल जजमेंट आता ह्या सगळ्या जगाला असं एक ओरडून सांगते की तुम्ही स्टार आहात. तुम्ही स्टार आहात. कितीही कुणीही तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला झाकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, रिजेक्ट केलं तुम्हाला, तुमच्यापर्यंत जे येणारं यश आहे, सुख आहे, हे जे सगळं आहे ते तुमच्यापासून बाजूला केलं, पण ह्यात सुद्धा तुमची एक परीक्षा होती. ॲज अ डिवाईन जोपर्यंत युनिवर्स आपली परीक्षा घेत असतात, परमेश्वर आपली परीक्षा घेत असतात, ते अशाच पद्धतीने परीक्षा घेतात की अध्यात्माच्या जर्नीमध्ये असेल तर आपल्यापासून जे आवडतं, जे आपलं आहे, जे आपल्याला खूप आवडते किंवा ज्यामध्ये आपण अटॅच्ड आहे, ते सगळं आपल्यापासून डिस्कनेक्ट केलं जातं. मग त्यामध्ये सुद्धा आपला विश्वास परमेश्वरावरचा ढळतोय का, किंवा आपण तिथं स्थिर राहतोय का, बॅलन्स राहतोय का, हे बघितलं जातं, आपल्या टेस्ट केल्या जातात. आणि तीच टेस्ट तुमच्या आयुष्यात झाली ह्या मागच्या जर्नीमध्ये, पास्ट जर्नीमध्ये, आणि हीच तुमची जर्नी, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पास झालेले आहात. हे जजमेंट आहे.
आणि हे 88 पोर्टल तुमच्या आयुष्यात हाच बदल, हा सत्याचा आणि ज्ञानाचा असा एक असा पॉझिटिव्ह बदल, जसं जगाला ओरडून सांगते की तुम्ही स्टार आहात, तुम्ही अशी एनर्जी आहात जी कुणाच्याही लपवण्याने, कुणाच्याही बांधून ठेवण्याने आणि धरून ठेवण्याने राहणार नाही, तर ती अशी सुटलेली आहे, असं तिला अंतच नाही. इतकं ज्ञान आणि इतकं असे कौशल्य तुमच्यामध्ये आहे, जे कुणालाही त्याचं बंद करून नाही ठेवता येणार आहे. कारण परमेश्वराचे साक्षात आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि हे आशीर्वाद असे कुणीही झाकून ठेवून राहत नाहीत, तर ते फ्लो होतात आणि हे तुमच्यातलं ज्ञान आणि हे सगळं फ्लो होते. आता हे 88 पोर्टल तुमच्यातलं ज्ञान बाहेर काढते, तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातला उत्साह आणि ज्या सुखापासून, ज्या सुखापासून तुम्ही वंचित होता, ज्या अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या, ते सगळं सुख आणि सगळं आनंद, ते सगळं तुम्हाला भरभरून हे 88 पोर्टल देत आहे. सकारात्मक बदल तर होतोयच. हा सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्याशी जोडतोय, म्हणजे तुम्हाला एका अशा एनर्जीमधून बाहेर काढतोय जी तुम्हाला पॉझिटिव्ह तुम्ही विचार असता. म्हणजे बरेच वेळा एखादा विचार तुम्ही असा करत आहे की आत्ता मी चला जे झालं ते झालं, पण यातून आपण बाहेर आलो, आपण बाहेर काहीतरी आपण करतोय, पुढचा विचार करतोय, पुढे जातोय, पण तिथंच तुम्हाला निगेटिव्ह एखादी एनर्जी तुमच्यावर अटॅक करून त्या पॉझिटिव्ह विचारापासून ती डिस्कनेक्ट करत होती. तर ह्याच नकारात्मक एनर्जीजना तुमच्यापासून बाजूला काढतायत, तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये आणतात आणि हे 88 पोर्टल तुम्हाला असं तुमचं एक स्थान देत आहेत. तुमची एक क्राऊन असं मला खूप दिसते, जसं ते आहे ना स्टार म्हणजेच ते क्राऊन असं तुमच्या डोक्यावर असं एक ठेवलं जाते, असं मला खूप ती एनर्जी फील होते आणि तेच आहे बघा किंग ऑफ सॉर्ट्स. मी तेच मला एक ते हे खूप क्राऊनची एनर्जी मी खूप पिक करत होते, त्यामुळे असेल. तर तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये येत आहे. आता ज्यांनी हे केलं, ह्या एनर्जीमध्ये केलं, ते त्यांच्या कर्माज हे करतील, पण आता तुम्ही तुमच्या गुड कर्माज जे तुम्ही केले, जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते, जे तुम्ही गुड कर्माज केले, चांगली कामं केला, दान केला, दानधर्म केला, इतरांना मदत केला, तुमच्या परीने जितकी होईल तेवढी मदत केला, फॅमिलीला सांभाळला किंवा तुमच्या करिअरमध्ये अगदी प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट केला, तर तिथं तुम्हाला यश देण्याचं हे 88 पोर्टल तुम्हाला तुमचं स्थान देते. कितीही कुणीही तुमच्यापासून ते स्थान हिरावून घेण्याचा किंवा तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही, तर तो प्रयत्न झालाय. पण ही अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की तिला कुणीही असं डिस्कनेक्ट किंवा परमेश्वरापासून नाही करू शकत. तर ती ऊर्जाच अगदी उच्च स्तराची आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे. थँक्यू सो मच. 9 ऑफ कप्स बघा, ही ऊर्जा अशीच आहे. मी तुम्हाला इथं ते सांगितलं, ज्या सुखासाठी, ज्या समाधानासाठी आणि ज्या एक आयुष्यात जी कुठंतरी अस्थिरता होती, त्याच्यासाठी तुम्ही झुरत होता की नाही हे माझ्याकडं नाही आहे किंवा हे नसल्यामुळे या गोष्टी होत नाहीत किंवा असं एक मनामध्ये एक द्विधा तुमच्या मनस्थिती होती आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजमुळे ह्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत नव्हता, तर ते सगळं निगेटिव्हिटी बाजूला काढून तुम्हाला ह्या ऊर्जेमध्ये आणतायत. तुम्हाला एका राजाच्या तुम्ही जिथं कुठं असाल, जे तुमचं काही स्थान असेल, तिथं तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व आणि तुमच्या स्वतःच्या गुड ह्याच्यामध्ये आणतात की तुमचं स्थान जे आहे, राजा सिंहासनावर राजा कसा असतो, जिथं तो बसेल ते त्याच्यासाठी सिंहासन, तशी तुमचं एक रुतबा आहे, तसं तुमचं हे आहे, तुम्ही जिथं बसाल तिथं सिंहासन तयार होते राजासाठी. कारण त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात, तुम्ही तेवढे हुशार, तुमचं ज्ञान आणि तुमची ॲक्टिवनेस, तुमच्यातली पॉझिटिव्हिटी ही तेवढीच हे आहे. त्यामुळे तुम्ही कॅच करू शकता. हा परमेश्वराला विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही ते घेतलेलं आहे आणि परमेश्वराचा विश्वास तुम्ही जिंकलेला आहे, म्हणूनच ते तुम्हाला या भूमिकेत घेऊन येत आहेत. यातून हे 88 पोर्टल तुम्हाला यातून बाहेर काढते, स्टारच्या भूमिकेत आणतेस आणि तुमच्या भूमिकेत ते आता न्याय तुम्ही करायचा आहे, कारण तुमच्याबरोबर आता न्याय होणार आहे. हा न्याय तुम्हाला देण्याचं हे आहे, हे 88 पोर्टल. आणि हे 2024 हे न्यायाचंच वर्ष आहे आणि
अगदी शनिदेवांची खूप त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं ब्लेसिंग्स तुमच्यावर आहेत. म्हणूनच हे एटेट पोर्टल म्हणून, कारण 8 हा नंबर हा शनिदेवांचा नंबर असतो आणि त्यांचे आशीर्वाद, ही परीक्षा जी यामध्ये या सगळ्या ह्याच्या जर्नीमध्ये होते, ही त्यांचीच ती परीक्षा असते आणि त्यामध्ये आपल्याला खरंच ज्यांनी ही अगदी प्रामाणिकपणे परमेश्वरावर विश्वास ठेवून परीक्षा दिली, तिथं तुम्हाला सर्वांना एंजल्सनी साथ दिली आहे, दिव्यशक्तींनी साथ दिली आहे, तुमच्या पूर्वजांनी साथ दिली आहे आणि साक्षात महादेवांनी, श्रीकृष्णांनी, बाप्पांनी साथ दिली, म्हणून तुम्ही या भूमिकेत आता येत आहे आणि तुम्हाला एक वेगळी आता एनर्जी तुम्हाला जाणवेल. हे एटेट पोर्टल तुमच्यातली निगेटिव्हिटी अशी काढून फेकून देते आणि तुम्हाला खूप उत्साही करते, खूप उत्साही. तर हे एटेट पोर्टल आता तुमच्यासाठी हा सुद्धा मेसेज आहे की आता आयुष्यात जे झालं, ज्या गोष्टी मागं तुम्ही सोडून आलेल्या आहात त्या न बघता तुम्हाला तुमच्या आयुष्यात, थँक्यू सो मच व्हील ऑफ फॉर्च्यून. हे कार्ड मला असं खूप हे करत होतं, म्हणून व्हील ऑफ फॉर्च्यून. ज्या आयुष्यात पास्ट लाईफमध्ये ज्या गोष्टी घडल्या ते न बघता किंवा त्या गोष्टीवर न विचार करता तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जायचं, कारण तुमची वेळ बदलते आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे हे एटेट पोर्टल तुमच्या आयुष्यातला हा सगळा पास्ट सगळा पुसून टाकतायत. तर तुम्ही त्या पास्टमध्ये न पडता जे झालंय त्या गोष्टीवर न विचार करता पुढं भविष्यात ज्या गोष्टी होणार आहेत, जो सकारात्मक बदल होतोय आणि ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, काय अचीव करायचं आहे, तुमचं ध्येय खूप मोठं आहे, कारण परमेश्वराने, युनिवर्सने एक मोठं ध्येय तुम्हाला देऊन दिलेला आहे. तर ते ध्येय गाठण्यासाठीचा तुमचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्हाला चालू करायचा आणि हे एटेट पोर्टल तुम्हाला तुमच्या आयुष्यात हेच सकारात्मक बदल घडवून आणत आहे. आणि व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे ही वेळ, हे एटेट पोर्टल ही वेळच तुमच्या आयुष्यात हा सगळा सकारात्मक बदल करण्याचीच आहे आणि ही वेळ तुमच्या आयुष्यात आले. खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान कार्ड्स आहेत आणि थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच महादेव बाप्पा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुमची एक जर्नी, एक परीक्षा, एक एक्झाम सुरू होते, ती एक्झाम संपली आहे आणि त्या एक्झामचा रिझल्ट म्हणजेच एटेट पोर्टल आहे. आणि ह्या सगळं आहे 888 हे चॅनल, युनिवर्स, ब्रह्मांड, एंजल्स, तुमचे पूर्वज आणि सगळं तुम्हाला खूप ब्लेसिंग्स देते आणि या पोर्टलमध्ये तुम्ही खूप एनर्जीनं प्रवेश करताय. हे पोर्टल तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद हे तुमच्या आयुष्यात घेऊन येते, अबंडन्स घेऊन येते, फॅटॅलिटी, बॅलन्स घेऊन येते. इनबॅलन्स होता तुम्ही आतापर्यंत, ह्या सगळ्या एनर्जीमुळे तुम्ही कुठंतरी इनबॅलन्सच्या ऊर्जेमध्ये येत होता, तर ते तुम्हाला बॅलन्स करतायत. आज स्वतःला तुम्हाला एक हे म्हणजे कुठं कमी, स्वतःचं सुद्धा याच्यामध्ये परीक्षण तुम्ही केलेलं आहे. स्वतःला तुम्ही जज केलं की मी कुठं कमी पडतोय किंवा मला अजून काय करायला पाहिजे, माझ्याकडून अजून काय राहतंय, असं या गोष्टीचा तुम्ही खूप विचार केला. तुम्ही कुठं कमी पडताय किंवा तुमच्यात काही कमी आहे का, या गोष्टीचं सुद्धा तुम्ही एक हे विचारलं, प्रश्न विचारलाय परमेश्वराला, तर त्याचं उत्तर नाही आहे. तुम्ही काही कमी नाही आहे. तर तुमची एक जर्नी होती, ती परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात आणि हे एटेट पोर्टल तुम्हाला बॅलन्सच्या ऊर्जेमध्ये घेऊन येते, जजमेंट घेऊन येते, रिन्युअल आहे आयुष्यात. मी तर तुम्हाला तेच सांगितलं, व्हील ऑफ फॉर्च्यून रिन्युअल आहे. मूलाधार चक्र आणि हार्ट चक्र ॲक्टिवेट होते, ग्राउंड चक्र ॲक्टिवेट होते आणि सूर्यासारखं तेज प्रकाश तुमच्या ज्ञानातून, तुमच्या उच्चारातून, तुमच्या भावनेतून, तुमच्या थॉट्समधून, तुमचं जे आणि तुमच्या कामातून जी ऊर्जा बाहेर पडते ती सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा असणार आहे. आणि हे एटेट पोर्टल तुमच्यातलं पॉझिटिव्ह जो बदल आहे तेच असा ऊर्जेसारखा फ्लो करते आणि बाहेर काढते. हे एटेट पोर्टल तुमच्यातलं जे हुशार, तुमच्यातला जो असा गुण आहे जो सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतो, तुम्हाला सगळ्यांपेक्षा, इतरांपेक्षा वेगळं बनवतोय, त्यामुळे तुमच्या आयुष्यात ग्रोथ आहे आणि ग्रोथ होते. थँक्यू सो मच. कारण हे सगळं फक्त पॉझिटिव्ह आहे, फक्त पॉझिटिव्ह सकारात्मक बदल. मी हेच म्हटलं, मला हा मेसेज तेवढ्यासाठी आला कारण एटेट पोर्टल हे आयुष्यात सकारात्मक आणि एक बॅलन्सचं जी ऊर्जा, इनबॅलन्सची जी ऊर्जा होती ती ऊर्जा संपवून एक बांधलेलं हे होतं, ते सगळे पाश
तोडून स्वतंत्र करण्याचं, फ्लो करण्याची अशी ऊर्जा एटेट पोर्टल सुरू करते. तुमच्या आयुष्यातली जी ऊर्जा, ज्या ऊर्जेनं तुम्हाला बांधून ठेवलेलं होतं, ती ऊर्जा तुम्हाला पुन्हा एकदा त्या सगळ्यातनं सोडून, सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजचं त्यांचा सगळ्यांचा नाश करून, नायनाट करून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये घेऊन येत आहेत युनिव्हर्सन. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आशा होप मी आता तुम्हाला इथं तेच सांगितलं, तुमचं जे परमेश्वरावर विश्वास आहे, एक आशा आहे, आशेचा जो किरण तुमच्यामध्ये होता तो तुम्ही कधीच विझू नाही दिला. तुमचा विश्वास, परमेश्वरावरचा विश्वास आणि जी खात्री तुम्हाला होती की या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार आणि यामध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांना तुम्ही मनापासून, हृदयातून धन्यवाद देताय, थँक्यू म्हणताय. म्हणूनच आयुष्यातला हा प्रसंग आणि हे सगळं तुमच्या आयुष्यातलं संपतंय. नाही, नवीन उत्साह, नवीन ध्येय, नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होते आणि तुमचे थॉट्स, तुमचे विचार, तुमचं बोलणं, तुमच्या आयुष्यातलं तुम्ही जे प्रेम स्वतःवर करता, जसं प्रेम स्वतःवर करता तसंच इतरांवरही करता आणि जे तुम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवण्याची, एकमेकांमध्ये बांधून ठेवण्याची जी तुमच्यातली एक लकब आहे, जे खरेपण आहे, जो प्रामाणिकपणा आहे, तोच तुम्हाला यातून बाहेर काढून तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये घेऊन येते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातले हे बदल एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात होत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू महाकाली, थँक्यू सो मच. बघा, हे एटेट पोर्टल मला आता ह्या रीडिंगमध्ये मला बोलायला म्हणजे शब्दच नाही आहेत. हे एटेट पोर्टल तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल घेऊन येते. हे एटेट पोर्टल अधर्मावर धर्माने केलेला विजय, असत्यावर सत्याने केलेला विजय म्हणजेच हे एटेट पोर्टल आहे. ह्या एटेट पोर्टलमध्ये तुम्ही ह्या ज्या जर्नीमध्ये एका सकारात्मक, पॉझिटिव्ह, प्रामाणिक, खऱ्या अशा सोलवर जिथं जिथं आघात झाला, जिथं जिथं त्रास झाला, फसवलं गेलं, रडवलं गेलं आणि कितीतरी असं विश्वासघात आणि असा स्ट्रगल त्यांच्या आयुष्यात आला, त्या सगळ्याचं साक्षीदार एंजल्स आहेत, दिव्य शक्ती आहेत आणि सगळे, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही फाईट करू शकला. या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीशी तुम्ही फाईट करू शकला कारण महाकाली तुमच्याबरोबर होत्या, साक्षात देवी तुमच्याबरोबर होत्या. म्हणून तुम्ही ह्या आयुष्यात सगळ्यात तुम्ही बाहेर पडू शकला. ह्या जर्नीमधून, ह्या सगळ्या टफ सायकलमधून तुम्ही बाहेर पडू शकला आणि अशा ह्या नवीन सायकलमध्ये तुम्ही प्रवेश करताय. कारण आता हे एटेट पोर्टल तुमच्या आयुष्यात खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस करते. काही असे मेजर गिफ्ट्स तुमचे ओपन होत आहेत, जे अनफोल्ड होते, जे थांबलेले होते, तर ते ह्या एटेट पोर्टलपासून त्या नवीन गोष्टी ज्या आहेत, जे नवीन चेंजेस आहेत, जे आध्यात्मिक चेंजेस आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला जे स्वतःबद्दल काही लक्षात येत नाही आहे, जे चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत, तर ते या एटेट पोर्टलपासून तुम्हाला ते लक्षात येतील की तुमच्यात काय पॉझिटिव्ह बदल होत आहेत. आणि महाकालींचा आशीर्वाद आहे. मी तुम्हाला तेच म्हणलं, सत्यावर सत्याचा विजय आहे. जिथं महाकाली आहे तिथंच सत्य आहे आणि तिथं तो विजय आहे. हे फुलांचं अट्रॅक्शन, हे देवींचं अट्रॅक्शन म्हणजेच पॉझिटिव्हनेस, सकारात्मक बदल. आणि हा सकारात्मक बदल एटेट पोर्टल सुरू झाल्यापासून नक्कीच होतोय. आणि असेच खूप खूप आशीर्वाद या चॅनलवर, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सवर, व्ह्यूवर्सवर आणि सगळ्यांवर असेच महाकालींचे आशीर्वाद राहू देत. त्यांचे आशीर्वाद हेच आपल्यासाठी, हीच जर्नी पुढं नेण्यासाठीचं एक मार्ग आहे, मार्गदर्शन आहे आणि हेच ब्लेसिंग त्यांच्या आपल्यावर सदैव राहोत याची इच्छा. थँक्यू सो मच महाकाली. थँक्यू सो मच. खूप मला असं आतून खूप भरून आल्यासारखं होते, म्हणजे एक वेगळीच एनर्जी मला जाणवली. आणि हा बदल, हा मेजर स्पिरिच्युअल चेंजेस, हे आध्यात्मिक जे चेंजेस आहेत, या श्रावणामध्ये हे अपेक्षित होतंच. आणि नक्कीच थँक्यू सो मच. तर ज्यांच्या आयुष्यामध्ये खरंच हे बदल होत आहेत, काही स्पिरिच्युअल चेंजेस आहेत, आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला वेगळं काहीतरी जाणवून देण्याचा किंवा तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी दाखवून देण्याचा
सांगण्याचा प्रयत्न करतायत ते समजून घेण्यासाठीही तुम्हाला सांगितलं जाते. आणि हे 88 पोर्टल तुमच्या आयुष्यातला सगळा पॉझिटिव्ह सगळा बदल हा तुमच्या समोर आणतायत आणि तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होत आहेत. थँक्यू सो मच. युअर थर्ड आय इज ओपन. थर्ड आयवर काम करण्यासाठी मी हा मेसेजसुद्धा देईन, कारण मला आत्ता महाकालींच्या कार्डमध्ये सुद्धा थर्ड आय आणि इथं ही थर्ड आयचं कार्ड आहे. तर इथं तुम्हाला सांगितलं जाते, कारण तुमच्या आयुष्यात खूप स्पिरिच्युअल आणि आध्यात्मिक असे चेंजेस होत आहेत. तुम्हाला जी स्वप्न पडत आहेत त्या स्वप्नावर सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष तुमचं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या स्वप्नाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण तुम्हाला असे काही स्पिरिच्युअल चेंजेस आणि असे काही दिव्य दर्शन या स्वप्नांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. हे 88 पोर्टल हेच सांगते की काही दिव्य दर्शन तुम्हाला या स्वप्नांच्या माध्यमातून होतं. खूप मोठा मेसेज आहे हा. जे ह्या चॅनलशी कनेक्ट आहेत आणि ज्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू आहे त्यांच्यासाठी हा मेसेज सगळ्यांसाठी नसेल, पण जे आध्यात्मिकचा अभ्यास करतायत किंवा ह्या मार्गावर आहे त्यांच्या आयुष्यात खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होतोय आणि त्यांना जे इंट्युशन्स येत आहेत त्या इंट्युशन्सचं सुद्धा त्यांनी थोडंसं इंट्युशनशी कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू. आता अजून काय बोलावं असं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. खरं तर खूप 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 थँक्यू. आणि असेच आशीर्वाद, असेच ब्लेसिंग्स, असेच तुमची साथ सदैव राहो एवढीच इच्छा आहे माझ्या व्ह्युअर्सवर, माझ्या सबस्क्रायबर्सवर आणि या चॅनलवर मी सर्वांवर. ज्या पॉझिटिव्ह सोल आहे, ज्या खऱ्या प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर आहेत, ज्या सत्याच्या मार्गावर आहेत आणि ज्यांनी आपल्याबरोबर इतरांच्याही आयुष्यात नंदनवन करण्याचं जे एक वसा घेतलेला आहे, जे सगळं एका ज्ञानाच्या मार्गावर आहे, त्यांच्या आयुष्यात एक खूप असा मेजर बदल हे 88 पोर्टल घेऊन येते. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन येतोय आणि एक स्पिरिच्युअल असा सपोर्ट, एक कनेक्शन, एक खूप छान सहकार्य आणि एक मार्गदर्शन बाप्पा घेऊन येत आहेत. हे 88 पोर्टल खूप 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 सुख, समाधान, आनंद, यश, कीर्ती तुमच्या आयुष्यात घेऊन येते. आणि हा बदल, हा चेंजेस सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यांनाच जाणवणार आहेच नक्कीच. कारण ही श्रींची इच्छा आहे आणि त्यांची हीच इच्छा आहे की सगळ्यांच्या आयुष्यात अबंडन्स असावा. त्यांची मुलं, त्यांचं हे सगळ्या ब्रह्मांडावर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे आपल्यावर प्रेम आहे, ते प्रेमच म्हणजेच ते ह्या 88 पोर्टलपासून आपल्याला जाणवेल. सगळ्यांना तुम्हाला जाणवेल की त्यांचं प्रेम खूप असं फ्लो आहे. त्यांचं म्हणजे कुठं बांधून ठेवत नाहीत त्यांचं प्रेम आणि त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यावरही आहे आणि एक अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतोय. खूप प्रसिद्धी आणि खूप असं एक वेगळं तुम्ही जे हातात जे घेतलेलं आहे काम, ते सगळं पूर्णत्वास जाते. आणि तुमची मुलं जी मला असं खूप मेसेज कनेक्ट होते, जे विद्यार्थी एका वेगळ्या अभ्यासक्रमामध्ये पुढं जात आहेत किंवा काहीतरी वेगळं करू पाहत आहेत, त्यांच्या आयुष्यात सुद्धा खूप मोठी प्रगती आहे आणि प्रसिद्धीही आहे त्यांना. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या मार्गावर त्यांनी जाण्यासाठी सुद्धा मेसेज कुणाच्या तर म्हणजे मला वाटते पॅरेंट्सचा हे मला कनेक्ट झालं असेल. तर नक्कीच तुमच्या मुलांसाठीचा जो तुम्ही एक मनात तुमच्या विचार आहे तर तो विचार करून जास्त हे करू नका, असं श्री गणेशांचा मेसेज आहे की तुमची मुलं खूप मोठ्या याच्यावर जातील आणि त्यांच्या आयुष्यातलाही एक टफ सायकल संपून पुढं त्यांच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू होईल, एक पॉझिटिव्ह प्रवास सुरू होईल. तर त्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास करून न घेता किंवा विचार न करता, मुलांवर बर्डन न आणता त्यांना सपोर्ट करा, त्यांना सहकार्य करा, समजून घ्या, असा मेसेज तुम्हाला दिला जातोय. आणि थँक्यू सो मच बाप्पा. नक्कीच कुणासाठी 101% हा कनेक्ट होणार मेसेज, कारण मला खूप अशी वेगळीच एनर्जी इथं जाणवली. हा मेसेज कनेक्ट झाला. तर ज्यांच्यासाठी ही रीडिंग रेझोनेट होते त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच. थँक्यू.
थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि ही रीडिंग खरंच खूप छान झाली, खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह, खूप पॉवरफुल रीडिंग झाले. सगळेच रीडिंगशी सगळ्यांची रीडिंग रेझोनेट व्हावी असंच बाप्पांची इच्छा असेल है ना. थँक्यू सो मच. तर हे 88 पोर्टल तुमच्या आयुष्यात हाच सकारात्मक आणि इतका मेजर पॉझिटिव्ह स्पिरिच्युअल बदल घेऊन येते. आणि थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.